I am Dr. Satish Pattan-Shetty. I am a laparoscopic and robotic surgeon at Jupiter Hospital, Pune. आज आपण रोबोटिक सर्जरी बद्दल बोलू. रोबोटिक सर्जरी म्हणजे काय, कुठल्या पेशंट्स मध्ये रोबोटिक सर्जरी करणं गरजेचं आहे किंवा योग्य आहे ह्या बाबतीत आपण चर्चा करू. रोबोटिक सर्जरी म्हणजे रोबोट हे एक टेक्नॉलॉजी किंवा तंत्रज्ञान आहे ज्याच्यामध्ये नॉर्मल हे जे काही लॅप्रोस्कोपिक सर्जरी असते, दुर्बीणीतून सर्जरी असते, हे आपण रोबोटच्या सहाय्याने करतो. Robot is just an instrument. So, robot is an instrument by which we do the surgery. It's like when we are doing a surgery, laparoscopy म्हणजे आपण सर्जन स्वतः इन्स्ट्रुमेंट्स घेऊन ऑपरेशन करत असतो. While in robot हे सगळं ऑपरेशन करत असतो, पण सर्जन हा मागे बसून त्याला फक्त इन्स्ट्रक्शन देत असतो की हे असं ऑपरेशन करायला पाहिजे. म्हणजे सगळे कंट्रोल जे असतात ते सर्जनच्या हातात असतात. त्यामुळे रोबोट सर्जरी करत नाही, रोबोटच्या सहाय्यानं सर्जन सर्जरी करत असतो. बट रोबोटचे ऍडव्हान्टेजेस काय की इट्स अ न्यू टेक्नॉलॉजी. त्याच्यामुळं त्याची मुवमेंट जी असते ती टिपमध्ये होत असते. टिपमध्ये मुवमेंट होत असल्यामुळे पोटाचं जे काय हलणं असतं ते कमी असतं दुर्बिणीपेक्षा, लॅप्रोस्कोपीपेक्षा. त्यामुळं प्रिसिजन चांगलं असतं, कारण फक्त टिपमध्ये ऑपरेशन होतं. त्यामुळे बाकी कुठेही काही लागत नाही, कुठल्याही ऑर्गन्सला इजा पोहोचत नाही. प्लस टिपमध्ये ऑपरेशन होत असल्यामुळे पोटाचं जे काही हलणं असतं ते कमी होतं. त्याच्यामुळे त्याच्या पेशंटचा पेन कमी असतो, प्रिसिजन चांगलं असतं, पेशंटची रिकव्हरी फास्ट असते आणि पेशंटचं ऑपरेशन पण लवकर होतं. त्याच्यामुळे रोबोटिक सर्जरी इज अ मच बेटर टेक्नॉलॉजी इन लॅप्रोस्कोपिक सर्जरी. कुठले ऑपरेशन आपण करू शकतो. आपण पित्ताशयाच्या पिशवीचं जे काही कोलेसिस्टेक्टॉमी ज्याला म्हणतो त्याचं ऑपरेशन रोबोटिक करू शकतो. हर्निया, सगळ्या प्रकारच्या हर्निया, अम्बिलिकल हर्निया, इन्व्हायनल हर्निया, हायटस हर्निया किंवा तुमचा इन्सिजनल हर्निया, पोटाचं जे काय हर्निया असेल ते सगळं आपण रोबोटिक पद्धतीने करू शकतो. आपण ओबेसिटी सर्जरी म्हणजे बेरियाट्रिक सर्जरी, त्यासाठी तर रोबोट हे एक एकदम बून आहे, म्हणजे एकदम ऍडव्हान्टेजेस आहे. कारण एवढ्या मोठ्या लठ्ठ पेशंट्स मध्ये दुर्बिणीतून ऑपरेशन करणं फार अवघड जातं सर्जनसाठी. ते जर रोबोट असेल तर रोबोटला एवढं तंत्रज्ञान ते सुरळीत होऊन जातं की ते नुसतं टिपमध्ये ऑपरेशन करत असल्यामुळे तिथलं जे काही कितीही मोठा लठ्ठ पेशंट जरी असला तरी रोबोटला काही फरक पडत नाही. त्यामुळं रोबोटिक बेरियाट्रिक सर्जरी खूपच ऍडव्हान्टेजेस आहे पेशंटसाठी पण आणि सर्जनसाठी पण. कारण पेशंटचं पेन कमी होतो, प्रिसिजन जास्त होतं आणि सर्जनला पण बरं पडते, कारण त्याला काही ताकद लावावं लागत नाही. त्यामुळे कुठल्याही ओबेस पेशंटमध्ये कुठलीही सर्जरी असेल, बेरियाट्रिक सर्जरी असू दे किंवा ओबेस पेशंटमध्ये तुम्हाला हर्नियाचं ऑपरेशन करायला लागत असेल किंवा पित्ताशयाच्या पिशवीचं ऑपरेशन करायला लागत असेल तर ते रोबोटिक पद्धतीने केल्यास ते सर्जनला पण आणि पेशंटला पण जास्त सोयीचं राहील. प्लस मी एक कॉमन एक्झाम्पल सांगायचं म्हणजे की फरक काय आहे की आपण इथून अमेरिकेला जायचं असेल तर कुठल्याही सर्जरीचा म्हणजे हर्निया असू दे, गॉलब्लॅडर असू दे, त्याचे रिझल्ट सेम असे की आपलं गॉलब्लॅडर काढून टाकायचं आणि हर्नियाची ट्रीटमेंट करायची. तर ह्या पेशंट्समध्ये पोहोचणार आपण अमेरिकेलाच, विमान एकच असणार, पायलट सर्जनच असतो, पण तुम्हाला इकॉनॉमी क्लासमध्ये बसायचं की बिझनेस क्लासमध्ये बसायचं. लॅप्रोस्कोपिक सर्जरी इकॉनॉमी क्लास आहे, रोबोटिक सर्जरीमध्ये बिझनेस क्लास आहे. सो रिझल्ट इज द सेम, पण पेशंटचा जो कम्फर्ट आहे तो जास्त बिझनेस क्लासमध्ये असतो. त्यामुळे पेशंटसाठी ते फार उपयोगी आहे. खर्च किती वाढतो, कारण बऱ्याचशा पेशंटचं असतं की नाही आम्हाला ते खर्चाची बाब जास्त नको आहे आम्हाला. तर आत्ता असं आहे की ज्युपिटर हॉस्पिटल पुणे येथे ऑलमोस्ट 95% पेशंट्स हे इन्शुरन्समध्ये करून घेतात. सगळ्या इन्शुरन्सच्या पेशंटचं रोबोटिक सर्जरी हे इन्शुरन्समध्ये कव्हर केलं जातं व ते टोटली कॅशलेस होतं. सो रोबोटिक सर्जरी इज कव्हर्ड अंडर इन्शुरन्स. तर तुम्ही ज्युपिटर हॉस्पिटल पाणी इथे आला, आम्हाला जर भेटला तर आम्ही तुमचे सगळे पित्ताशयाचे ऑपरेशन, हर्नियाचे ऑपरेशन, बेरियाट्रिक सर्जरीचे ऑपरेशन हे रोबोटिक पद्धतीने इन्शुरन्समध्ये करून देऊ तुम्हाला. सो रोबोटिक सर्जरी इज सो युजफुल. जर इन्शुरन्समध्ये होत असेल, पेशंटचं पेन कमी होत असेल, त्याचं परफेक्शन जास्त सर्जरीचं व्यवस्थित होत असेल आणि सर्जनलाही त्याला कम्फर्ट असल्यामुळे तोही सर्जरी जास्त व्यवस्थित करू शकत असेल, तर रोबोटिक सर्जरी इज अ बून फॉर पेशंट ॲज वेल एज सर्जन. तर तुम्हाला रोबोटिक सर्जरीबद्दल अजून काय माहिती पाहिजे असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि वी शॅल ट्राय टू हेल्प यू आउट. थँक यू.